नमस्कार मित्रांनो, मी अभि सर। आज आपण मॅथ्सचा टॉपिक घेणार आहोत। प्रतिशतवाला, ठीक आहे। शेकडावारीमधले जे गणित नेहमी पेपरमध्ये येतात ते चहाची किंमत इतक्याने वाढली तर किती टक्के त्याचा वापर कमी करावा लागेल वगैरे, ही वाली आपण जे पद्धत आहे किंवा प्रकार आहे आपण ते गणित सॉल्व करू, ठीक आहे। चला डायरेक्ट गणितावर येऊ। बघा, चहाच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली तर त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के खरेदी कमी करावी लागेल, ठीक आहे। चहाची किंमत 20%नी वाढली आणि तुम्ही महिन्याला चहापत्तीवर जेवढा खर्च करत होते तुम्हाला आताही तेवढाच खर्च करायचा आहे, पण चहाची किंमत तर वाढली, खर्च तेवढाच ठेवायचा आहे। मग किंमत वाढली, खर्च तेवढाच पाहिजे तर तुम्हाला आधीपेक्षा चहापत्ती कमी वापरावी लागेल। तर आधीपेक्षा किती टक्के चहापत्ती कमी वापरावी लागेल तर हे तुम्हाला आता विचारले, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले हे जे गणित आहे हे गणित सॉल्व करताना तुम्हाला काही किमती माहीत पाहिजे। किमती म्हणजे कोणकोणत्या, तर बघा, समजा 1 म्हणजे जर 100% असतील, ठीक आहे। 1 म्हणजे 100% असेल तर 1/2 म्हणजे होतात 50%, ठीक आहे। 1/3 म्हणजे होतात 33 1/3%, 1/4 म्हणजे होतात 25%, 1/5 म्हणजे होतात 20%, 1/6 म्हणजे होतात 16 2/3%, ठीक आहे। हे पूर्ण आपण 1/10 1/11 पर्यंत लिहिणार आहोत। जिथे जिथे गणितात काम पडेल तिथे आपण लिहून घेऊ, ठीक आहे। तर बघा, पहिलं गणित बघा, चहाच्या किमतीमध्ये 20% वाढ झाली, ठीक आहे। अच्छा, त्याच्या आधी जर कोणत्या गणितात जर एखाद्याने म्हटलं आहे की एखाद्या वस्तूची किंमत 10%नी वाढली तर 10%नी वाढली तर वस्तूची किंमत पहिले किती होती आपल्याला माहिती आहे का नाही, तर आपण कन्सिडर करू की वस्तूची जी पहिली किंमत होती, वस्तूची मूळ किंमत होती ती होती 100 रुपये, ठीक आहे। वस्तूची मूळ किंमत 100 रुपये, जर ही किंमत 10%नी वाढली, ही किंमत 10%नी वाढली तर किती होईल, तर 100चे 10%नी वाढली म्हणजे 110, ठीक आहे। एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये असेल आणि मी म्हटलं की वस्तूची किंमत 20%नी वाढली, 20%नी वाढली म्हणजे 100चे सरळ सरळ 120 झाले असं आपण कन्सिडर करू, ठीक आहे। एखाद्या वस्तूची किंमत 25%नी कमी झाली, 25नी कमी झाली म्हणजे जर पहिले 100 असेल तर आता झाली असेल 75, ठीक आहे। इतकं लक्षात आलं, ठीक आहे। जर हे लक्षात आलं तर बस गणित सॉल्व झालं, ठीक आहे। आता गणित सॉल्व कसं करायचं ते बघा। चहापत्तीची जी किंमत आहे ती 20%नी वाढली, ठीक आहे। 20%नी वाढली, पहिली किंमत किती होती माहिती आहे का नाही, तर आपण असं कन्सिडर करू की पहिले जी किंमत होती ती होती 100 रुपये, आता 20%नी वाढली तर 100ची 20% वाढले म्हणजे किती झाले, तर 120 झाले असतील, ठीक आहे। तर बघा, सरळ सरळ पहिल्या लाईनमध्ये आपण लिहिले 100चे 120, तर दुसऱ्या लाईनमध्ये 120चे 100 लिहून टाकायचे, ठीक आहे। आता हे असं का बरं केलं ते आपण नंतर बघूच, ठीक आहे। तर सरळ सरळ एवढं लक्षात ठेवा, हे आहे प्राईस आणि ही आहे क्वांटिटी, ठीक आहे। प्राईस आणि क्वांटिटी एकामेकाच्या उलटे असतात। जर प्राईस 100चे 120 असेल तर क्वांटिटी 120चे 100 असेल। याचा अर्थ काय की किंमत 20%नी वाढली म्हणजे जर पहिले तुम्हाला 100 रुपये खर्च येत असेल तर आता तुम्हाला 120 रुपये खर्च येते, ठीक आहे। आणि क्वांटिटीचा अर्थ असा की पहिले तुम्हाला 120 किलो चहापत्ती लागत होती तर आता तुम्हाला 100 किलो चहापत्ती लागत असेल, ठीक आहे। बघा, तर पहिले चहापत्ती किती लागत होती, 120 किलो, आता चहापत्ती किती लागत आहे, 100 किलो। कितीनी कमी झाली तर 20 किलोनी चहापत्ती कमी झाली, ठीक आहे। पण जर तुम्हाला विचारलं प्रतिशतमध्ये किती टक्के कमी झाली तर किती टक्के कमी झाली, त्यासाठी काय करायचं, सरळ इथे एक गोल काढायचा, ठीक आहे, आणि इथे एक अशी आडवी लाईन काढून घ्यायची। तर हे झालं तुमचं ॲन्सर। हे ॲन्सर कसं झालं, 20/120 हे तुमचं उत्तर आहे। तर 20/120, 0 0 कॅन्सल, बे एक बे, बे सख 12, तर 1/6, आणि 1/6ची व्हॅल्यू किती असते, तर 1/6ची व्हॅल्यू असते 16 2/3%। तर याचं जे ॲन्सर होतं ते ॲन्सर होतं 16 2/3%। बस झालं, सिंपल, ठीक आहे। चलो, त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहीत पाहिजे। 1/7 म्हणजे 14 2/7, 1/8 म्हणजे 12.5 होतात, ठीक आहे। 1/9 म्हणजे 11, 1/9 आणि 1/10 म्हणजे होतात 10%, ठीक आहे। 1/10 म्हणजे 10%। ह्या सगळ्या व्हॅल्यू पार्ट पाहिजे, ही तर व्हॅल्यू पार्टच असते, अर्धा म्हणजे 50%, ही पण सगळ्यांना पार्ट असेलच, ही पण माहीत आहे, ही पण माहीत आहे, ही पण माहीत आहे, ठीक आहे। तर ही वाली व्हॅल्यू खूप लोकांना कन्फ्यूज होते, ह्या व्हॅल्यू फक्त लक्षात ठेवायच्या, ठीक आहे। एवढ्या व्हॅल्यू तुमच्या लक्षात असल्या तर सगळे ह्या टाईपचे गणित तुमचे तसेच सॉल्व झाले, ठीक आहे। चला बघा,
ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी लिहून घ्या. परत मी एकदा गणित हेच वालं समजून सांगतो. ठीक आहे, बघा गणित काय म्हणते की सगळ्यात पहिले आपल्याला गणितात दिलं होतं 20% किंमत वाढली. 20% वाढली म्हणजे जर पहिली किंमत 100 असेल तर आता झाली 120. ठीक आहे, पहिल्या स्टेपमध्ये 100चे 120 तर दुसऱ्या स्टेपमध्ये सरळ 120चे 100 लिहून टाकायचे. कितीने कमी झाले तर 20नी कमी झाले. बस हा गोल करा, लाईन काढा, आन्सर झाला. ठीक आहे, 0 0 कॅन्सल, बे 1 बे, बे 1 12 आणि 1/6ची व्हॅल्यू असते 16 2/3%. तर 16 2/3%ने चहापत्तीचा वापर कमी करावा लागेल. झाला आन्सर. क्लिअर आहे? चलो ठीक आहे, अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळात सॉल्व्ह होणारी पद्धत आहे. ठीक आहे, बघा पुढलं गणित बघा. चहाच्या किमतीमध्ये 25% वाढ झाली तर त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी त्याची खरेदी किती टक्के कमी करावं लागेल. ठीक आहे, चहाची किंमत वाढली पण महिन्याचा जो खर्च चहावर होतो तो तेवढाच ठेवायचा आहे. किंमत वाढली, खर्च तेवढाच ठेवायचा आहे, तर चहापत्तीचा वापर कमी करावा लागेल. किती कमी करावं लागेल तर ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तर किंमत कितीने वाढली? 25%नी वाढली. तर सरळ सरळ पहिले किंमत जर 100 असेल तर आता किंमत 25नी वाढली तर किती झाली असेल? 125. दुसऱ्या स्टेपमध्ये सरळ याच्या उलटा करून टाका. 100चे 125 तर 125चे करायचे आपल्याला 100. ठीक आहे, कितीने वापर कमी केला तर 25नी. किती टक्के कमी केला तर बस एवढा आपण गोल केला आणि एक लाईन काढली, आपला आन्सर झाला. ठीक आहे, 25/125 तर 25 1 25, 25 5 125 आणि 1/5ची व्हॅल्यू काय असते तर 1/5 म्हणजे 20%. ठीक आहे, तर चहापत्तीचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा लागेल तर 20%नी कमी करावा लागेल. बस झालं आन्सर. ठीक आहे, बस एवढंच आहे, इतकं करा, आन्सर झाला. क्लिअर आहे? चलो पुढलं गणित बघा. गहूची किंमत 30%नी कमी झाली तर त्याचा वापर किती टक्के जास्त करावा लागेल. ठीक आहे, आता किंमत कमी झाली तर वापर वाढवायचा आहे. ठीक आहे, कितीनी कमी झाली? 30%नी कमी झाली. जर पहिली किंमत 100 असेल, 30%नी कमी झाली तर आता किंमत किती झाली असेल? 70. तर खालच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? 70चे आपल्याला करायचे आहे 100. ठीक आहे, किती टक्के वापर वापरला? कितीनी वापर वाढवला तर 30नी वापर वाढला. टक्क्यामध्ये काढायचं आहे तर सरळ सरळ आपल्याला हा गोल करायचा आहे आणि लाईन काढायची आहे, आन्सर झाला. ठीक आहे, तर 30/70 तर 30/70 0 0 कॅन्सल तर आपल्याला काय भेटले तर 3/7. ठीक आहे, अच्छा आपल्याला 3/7ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही, पण आपल्याला 1/7ची व्हॅल्यू तर माहिती आहे. ठीक आहे, मग 1/7च्या व्हॅल्यूवरून आपण 3/7ची व्हॅल्यू काढू. कसं? बघा 1/7ची व्हॅल्यू किती आहे तर 1/7ची व्हॅल्यू आहे 14 2/7. ठीक आहे, पण मला व्हॅल्यू कशाची पाहिजे होती? 3/7ची. मग मला सांगा 1/7ला 3/7 करायचं असेल तर मला काय करावं लागेल तर मला इथे 3नी गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, तर मला व्हॅल्यू कोणाची भेटेल? 3/7ची व्हॅल्यू. ठीक आहे, जर मी इथे 3नी गुणाकार केला तर मला इकडेही 3नी गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, आता हा जो गुणाकार आहे हा गुणाकार कसा कराल? 14 2/7 गुणिला 3 कसं करा? ठीक आहे, तर ह्या 3नी पहिले गुणाकार करायचा आहे 14ला. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या 3नी गुणाकार करायचा आहे 2ला. ठीक आहे, आणि हे जे 7 आहे 7ला गुणाकार करायचा नाही, 7 तसेच्या तसे ठेवायचे. तर 3 गुणिला 14 14 त्रिक 42 हे 3 गुणिला 2 म्हणजे झाले 6 आणि हे 7 ठेवायचे तसेच्या तसे, 7ला गुणाकार करायचा नाही. ठीक आहे, सपोज जर मी म्हटलं तुम्हाला 2/7ची व्हॅल्यू काढा तर 1/7ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 14 2/7. ठीक आहे, मला व्हॅल्यू पाहिजे 2/7 तर इथे गुणाकार करावा लागेल 2चा, तर मला व्हॅल्यू भेटेल 2/7ची. इथे 2नी गुणाकार केला तर इथेही 2नी गुणाकार. तर गुणाकार कसा कराल तर 2 गुणिला 14 म्हणजे झाले 28, 2 गुणिला 2 म्हणजे झाले 4 आणि हे 7 तसेच्या तसे. 7ला गुणाकार करायचा नाही, 7 तसेच्या तसे. क्लिअर आहे? चलो, तर याचं आन्सर किती आलं तर याचं आन्सर आलं 42 6/7% वापर आपल्याला वाढवावा लागेल. क्लिअर? चलो पुढलं गणित बघा. पद्धत एकदम सोपी आहे, साधी आहे आणि याच्यापेक्षा दुसरी पद्धत लावाल तर आन्सर निघायला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे, गहूची किंमत 20%नी कमी झाली तर त्याचा वापर किती टक्क्यांनी वाढवावा लागेल? 20%नी किंमत कमी झाली. जर किंमत पहिले 100 असेल, 20%नी कमी झाली तर आता किंमत किती झाली तर आता किंमत झाली 80. तर खाली काय करायचं आहे आपल्याला? 80चे आपल्याला करायचे आहे 100. ठीक आहे, कितीने आपण हे वाढवला तर 20नी वाढला. ठीक आहे, आन्सर म्हणजे गोल करायची, लाईन काढायची. 20/80 तर 0 0 कॅन्सल. ठीक आहे,
बे एक बे, बे चौक 8 आणि 1/4ची व्हॅल्यू किती असते? तर 1/4ची व्हॅल्यू असते 1/4 म्हणजे 25%. ठीक आहे, बस झालं आन्सर, सिम्पल. क्लिअर आहे? चलो. अच्छा, ही जी पद्धत आहे ही पद्धत अजून कुठे कुठे लागेल? ठीक आहे, बघा पुढलं जे गणित आहे हे पेपरमध्ये खूप वेळा रिपीट झालेलं गणित आहे. प्रत्येक पेपरमध्ये, पोलीस भरती असो, तलाठी असो, MPSC असो की ग्रुप डी असो, NTPC असो, लोको पायलट असो, सगळ्या एक्झाममध्ये हे खूप कॉमन एक्झाम आहे. ठीक आहे, बघ कॉमन एक्झाम्पल आहे. एचा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के कमी असेल? ठीक आहे, बघा एचा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे. ठीक आहे, 20% जास्त, एकाचा जर 100 असेल तर दुसऱ्याचा किती? 120. ठीक आहे, का बरं? 20%नी जास्त नाही. तर खाली काहीच नाही, याला उलटं लिहायचं. 120चे आपल्याला लिहायचे आहे 100. ठीक आहे, कितीने कमी आहे? तर 20नी कमी आहे. किती टक्के कमी आहे? तर गोल करायचा. किती टक्क्यांनी कमी आहे? तर सरळ सरळ गोल करायचा, लाईन काढायची, झाला आन्सर. ठीक आहे, 0 0 कॅन्सल, बे एक बे, बे सक 12 आणि 1/6 म्हणजे किती होतात? तर 1/6 म्हणजे 16, 2/3%. ठीक आहे, तर एचा पगार बी पेक्षा 20%नी जास्त असेल तर बीचा पगार ए पेक्षा 16, 2/3%नी कमी असेल. ठीक आहे, खूप वेळा रिपीट झालेला प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम नेहमी पेपरमध्ये असतात म्हणजे असतातच. ठीक आहे, चलो बघा पुढलं गणित बघा. गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25%नी जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्के कमी असेल? ठीक आहे, पोलीस भरती नागपूरचा प्रश्न आहे. गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25%नी जास्त आहे. 25%नी जास्त आहे तर एकाचा 100 असेल तर दुसऱ्याचा 125 असेल. ठीक आहे, खालच्या लाईनमध्ये फक्त उलटं करायचं आहे. तर आपल्याला करायचं आहे 125चे आपल्याला लिहायचे आहे 100. ठीक आहे, कितीने कमी आहे? तर 25नी कमी आहे. टक्क्यामध्ये पाहिजे तर आपण गोल केला, लाईन काढली, झालं आन्सर. ठीक आहे, 25 एक 25, 25 पाची 125 आणि 1/5ची व्हॅल्यू असते 20%. ठीक आहे, तर गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25%नी जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा 20%नी कमी आहे. ठीक आहे, चलो. अच्छा, ही जी पद्धत आहे ही पद्धत अजून कुठे कुठे लागू होते? ठीक आहे, बघा ही पद्धत आपण भूमितीमधले जे काही गणित आहे तिथं पण आपण ही पद्धत लावू शकतो. ठीक आहे, कशी? बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 20%ने वाढली तर त्याचा क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? वर्तुळाची त्रिज्या वाढली 20%नी तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? ठीक आहे, सगळ्यात पहिले तर वर्तुळाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, अच्छा मी आर स्क्वेअर न लिहिता इथे लिहितो मी आर गुणिला आर. ठीक आहे, चलो काय झालं आहे? रेडियस वाढली 20%नी. ठीक आहे, तर ही वाली रेडियस पण 20%नी वाढेल आणि ही रेडियस पण 20%नी वाढेल. ठीक आहे, पायबद्दल तर काही विषयच नाही आहे. तर पहिले पाय जर एवढा होता तर आता ही पायची व्हॅल्यू तेवढीच राहणार आहे. ठीक आहे, पहिले रेडियस 20%नी वाढली. जर पहिले रेडियस 100 असेल तर आता रेडियस किती झाली असेल? तर आता रेडियस झाली असेल 120. ठीक आहे, चलो दुसरी वाली रेडियस पण पहिले जर 100 असेल तर आता 20%नी वाढली तर रेडियस आता किती झाली? 120. ठीक आहे, तर सगळ्यांचा गुणाकार जर आपण केला तर आपल्याला भेटते क्षेत्रफळ. तर इथेही आपल्याला सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, तर बघा पहिले तर ह्या पाय आणि पाय कॅन्सल, हा 0 ह्या 0 सोबत कॅन्सल, हा 0 ह्या 0 सोबत कॅन्सल. ठीक आहे, तर 10 गुणिला 10 म्हणजे पहिले जर क्षेत्रफळ 100 असेल, 100 युनिट असेल तर 12 गुणिला 12 आता क्षेत्रफळ झाला 144. तर पहिले 100 भेटत होता, आता 144. तर किती टक्क्यांनी वाढला? तर 44% क्षेत्रफळ वाढला. झाला आन्सर. ठीक आहे, बस एवढंच करायचं आहे, झाला आन्सर. ठीक आहे, चलो पुढलं गणित बघा. बघा आपण एक आता गणित घेऊ चौरसचं. एक चौरसची बाजू 10% कमी झाली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल? चौरसची बाजू 10% कमी झाली. चौरस म्हणजे हा झाला चौरस, याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात, सगळ्या बाजू सारख्या. ही बाजू ए असेल तर ही बाजू पण ए असेल, ही बाजू पण ए असेल, ही बाजू पण ए असेल. याचा जो एरिया आहे, याचा जो क्षेत्रफळ आहे त्याचा फॉर्म्युला असतो एचा वर्ग. एचा वर्ग न लिहिता मी लिहितो ए गुणिला ए. ठीक आहे, सरळ सरळ ए गुणिला ए म्हणजे मला काय भेटेल? तर मला भेटेल एरिया किंवा मला भेटेल क्षेत्रफळ. ठीक आहे,
आता जो ए आहे बाजू आहे ते काय म्हणते 10% कमी झाली. ठीक आहे. जर ती बाजू पहिले 100 असेल 10% कमी झाली तर आता किती झाली असेल 90. ठीक आहे. ही पण बाजू पहिले 100 असेल 10% कमी झाली तर आता किती झाली 90. ठीक आहे. हा 0 ह्या 0 सोबत कॅन्सल, हा 0 ह्या 0 सोबत कॅन्सल. तर पहिले क्षेत्रफळ मला 10 गुणिले 10 म्हणजे 100 भेटत असेल तर आता क्षेत्रफळ 9 गुणिले 9 मला 81 भेटते. ठीक आहे. पहिले क्षेत्रफळ 100 भेटत होता, आता क्षेत्रफळ 81 भेटत आहे. तर पहिलेपेक्षा आता कितीने कमी भेटत आहे, तर पहिलेपेक्षा 19% क्षेत्रफळ कमी भेटत आहे. ठीक आहे. तर जेव्हा एका चौरसाची बाजू 10% कमी होईल तर त्याचा क्षेत्रफळ 19% कमी होईल. क्लिअर आहे. चला. अच्छा, ही पद्धत अजून समजा कुठे कुठे लागेल तर ही पद्धत अजून लागते आयातवर लागते, ही पद्धत क्यूबवर लागते, सिलेंडरवर लागते, कोनवर लागते आणि स्पिअरवर पण लागते. ठीक आहे. चला बघा, एक आयातवाला गणित घेऊ. आयाताची लांबी 10% वाढली, रुंदी 20%, रुंदी पण 20% वाढली. ठीक आहे. हा एक आयात आहे. एल म्हणजे लांबी, बी म्हणजे त्याची रुंदी. याचा जो एरिया असतो याचा एरिया असतो यल इंटू बी. ठीक आहे. तर यल गुणेला बी करेल तर मला काय भेटेल, मला भेटेल एरिया. ठीक आहे. पहिलेची लांबी रुंदी माहीत नव्हती तर आपण पहिलेची लांबी पकडू 100 आणि पहिलेची रुंदी पकडू 100. ठीक आहे. तर आता गणित काय म्हणते की त्याची जी लांबी आहे आयाताची लांबी 10% वाढली. ठीक आहे. लांबी 10ने वाढली, पहिले 100 असेल तर आता किती झाली असेल 110. ठीक आहे. रुंदी काय म्हणतो तर तो रुंदी म्हणतो 20% वाढली. जर पहिले रुंदी 100 असेल तर आता रुंदी किती झाली, तर आता रुंदी झाली 120. ठीक आहे. तर यल गुणिला बी एरिया, तर हा गुणिला हा एरिया, हा गुणिला हा नंतरचा एरिया. ठीक आहे. तर पहिले तर आपण 0 0 कॅन्सल करू, हा 0 ह्या 0 सोबत कॅन्सल. 10 गुणिला 10 म्हणजे मला पहिले जर एरिया 100 युनिट भेटत असेल तर आता 11 गुणिला 12 तर आता मला एरिया भेटतो 132. ठीक आहे. 12 1 12 2, हातचे आले 2, 12 1 12 आणि 2 13, 132. ठीक आहे. पहिले एरिया भेटत होता 100 युनिट, आता एरिया भेटत आहे 132 युनिट. तर कितीने एरिया वाढला, तर एरिया वाढला 32%. ठीक आहे. तर एखाद्या आयाताची लांबी 10% वाढत असेल आणि रुंदी 20% वाढत असेल तर त्याचा क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल, तर क्षेत्रफळ वाढेल त्याचा 32%. क्लिअर आहे. चला. अच्छा, ही जी पद्धत आहे चला आपण इथे पण लावली, अजून ही पद्धत कुठे कुठे लागू शकते. ठीक आहे. बघा, ज्या फॉर्म्युल्यामध्ये गुणाकार येतो तिथे ही पद्धत लागते. ठीक आहे. जसं आपण चहाचा घेतला होता गणित, तर चहामध्ये प्राईस गुणेला क्वांटिटी म्हणजे आपल्याला भेटते टोटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. प्राईस आणि क्वांटिटी, किंमत आणि क्वांटिटीचा गुणाकार केला तर आपल्याला भेटते टोटल एक्सपेंडिचर म्हणजे एकूण खर्च. ठीक आहे. महिन्याचा एकूण खर्च जो आहे तो आपल्याला इथं भेटते. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला पण गुणाकारवाला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ही पद्धत लावली सर्कलमध्ये, तर सर्कलमध्ये पाय गुणेला आर गुणेला आर म्हणजे आपल्याला काय भेटला, तर आपल्याला भेटला एरिया किंवा क्षेत्रफळ. ठीक आहे. तर याच्यामध्ये गुणाकार आहे, आपण ही पद्धत लावली. त्याच्यानंतर लेंथ गुणेला ब्रेथ म्हणजे आपल्याला एरिया, म्हणजे इथेही आपल्याला काय भेटलं, तर इथेही आपल्याला गुणाकार आहे, आपण ही पद्धत लावली. ठीक आहे. एक होता चौरस ए गुणेला ए एरिया. तर जिथे जिथे गुणाकार होतो तिथे तिथे आपण ही पद्धत लावू शकतो. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती म्हणेल की सर मास गुणेला ॲक्सलरेशन म्हणजे होते फोर्स, तर सर काय ही पद्धत इथे पण लागेल? हो. फिजिक्सचे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा ही पद्धत लागेल. ठीक आहे. एखादा व्यक्ती एखादा मोठा दगड, ठीक आहे, एखादा व्यक्ती एखादा 100 किलोचा दगड लोटत असेल आणि लोटताना त्यांनी 100 न्यूटनचा बल लावला. ठीक आहे. आणि त्याला जर ॲक्सलरेशन समजा लागत असेल, जेवढं काही लागत असेल तेवढं. आता मी ह्या दगडाचं मास 100च्या जागी 200 kg केलं. ठीक आहे. तर ॲक्सलरेशन मी आता किती जास्त लावू शकतो हे काढायचं असेल तर तिथे आपण ही पद्धत लावू. ठीक आहे. चलो, याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे गुणाकार आहे तिथे तिथे ही पद्धत लागते. कसं, कुठे? ठीक आहे. जसं एक फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ठीक आहे. तर याच्यावरून डिस्टन्स बरोबर टाईम गुणेला स्पीड. ठीक आहे. तर जेव्हा मी स्पीड आणि टाईम, गती आणि वेग याचा गुणाकार करेल तर मला भेटेल अंतर. ठीक आहे. तर मला भेटेल अंतर. तर इथे सुद्धा आपण हा फॉर्म्युला आपली पद्धत लावू शकतो. ठीक आहे. बघा कसं, एक गणित घेऊन घेऊ. बघा, एक बाईकनी काही अंतर जायला काहीतरी वेळ लागत होता.
ठीक आहे. एक माणूस समजा अमरावतीवरून बडनेराला बाईकनी जात होता, तर त्याला अमरावती ते बडनेरा पोचायला कितीतरी वेळ लागत होता. ठीक आहे. आता काय झालं, जर त्याने त्याची गती 25% वाढली, अंतर तेवढेच आहे, तर त्याला तेवढं अंतर पार करायला किती टक्के कमी वेळ लागेल. ठीक आहे. अमरावतीपासून बडनेराचं जे अंतर आहे ते तर अंतर वाढणार नाही, पण याची जर गती वाढली 25%, ठीक आहे. तुम्ही पहिले सायकलनं चालले, तुम्हाला 1 घंटा लागत असेल, आता तुम्ही गाडीने चालले तर पहिलेपेक्षा टाईम तुम्हाला कमी लागत आहे. तर किती टक्के टाईम कमी लागत आहे हे तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे. बघा, ठीक आहे. तर आपल्याला काय भेटेल, स्पीड गुणेला टाईम म्हणजे आपल्याला भेटते डिस्टन्स. ठीक आहे. गती किंवा याला म्हणतो आपण वेग गुणेला वेळ म्हणजे आपल्याला काय भेटते, तर आपल्याला भेटते अंतर. ठीक आहे. चलो, काय म्हणताय गणित बघा, 25% जर गती वाढली, गती 25% वाढली, गती जर पहिले 100 असेल, 25% वाढली, तर आता किती झाली, 125. ठीक आहे. वेळबद्दल आपल्याला माहीत नाही, वेळ काढायचा आहे, तर 100चे 125, तर सरळ सरळ 125चे खाली करून टाका 100. ठीक आहे. कितीने कमी लागत आहे वेळ, तर 25नी. टक्क्यामध्ये पाहिजे तर गोल करायचा, लाईन काढायची, झाला आन्सर. ठीक आहे. तर 25 एक 25, 25 पाची 125, तर 1/5. तर 1/5ची व्हॅल्यू किती असते, तर 1/5ची व्हॅल्यू असते 20%. ठीक आहे. तर जेव्हा त्याची गती 25%ने वाढेल, तर त्याला 20% कमी टाईम लागेल अमरावतीपासून तर बडनेराला पोचायला. क्लिअर आहे. चलो, तुम्ही आशा करतो ही वाली पद्धत तुम्हाला समजली असेल. ज्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये गुणाकार येत असेल, जो कोणता फॉर्म्युला गुणाकाराने बनेल, त्या प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये ही पद्धत लागू शकते. ठीक आहे. तर हा होता पर्सेंटेजमधला एक टॉपिक, एक प्रकार. ठीक आहे. असे पर्सेंटेज असो की कोणताही चॅप्टर असो, सगळ्या चॅप्टरमध्ये आता छोट्या छोट्या शॉर्ट मेथड्स लागतात. तर पुस्तकातल्या ज्या जुन्या पद्धती होत्या त्या वापरणं बंद करायच्या, आणि नवीन ज्या पद्धती आहे ॲडव्हान्स मेथड, त्यांनी सगळे गणितं सॉल्व करायचे. सगळे गणितं हार्डली 20-30 सेकंडमध्ये सॉल्व होतात, पेपरमध्ये टाईम कमी लागतो. ठीक आहे. आमचा ऑनलाईन कोर्स पण लॉन्च होणार आहे. सगळ्या टॉपिकसाठी जे ॲडव्हान्स मेथड आहे, शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्या आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे. ज्यांना कोणाला ॲडमिशन करायची असेल किंवा विचारपूस करायची असेल, सिलेबस काय आहे, कोणत्या एक्झामसाठी कामात पडेल वगैरे, तर खाली जे नंबर दिलेले आहेत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे. ऑनलाईन जी बॅच आहे ती 1 तारखेपासून चालू होणार आहे. ठीक आहे. चलो, थँक्यू.